आमच्या बायका होंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. त्या बैलानं काय सांगितलं ते बैल तसेच ना. तुम्हाला एक सांगू का, ज्याची बायको पदर घेत नाही त्याचा अर्ध पाप तिच्या नवऱ्याच्या बोखंडीवर पडतंय. कारण प्रतिष्ठा तर जातीच न, प्रतिष्ठा जाती न. हो नको म्हणले त्याच्यामुळे पदर कापून घ्या. पदर घेणारी स्त्री होती. मी नेहमी बोंबलत असतो, या देशाच्या दोन गोष्टी झाकलेल्या असावं. एक तर अर्थ म्हणजे लक्ष्मी झाकलेली असावं आणि देशाची स्त्री पूर्ण झाकलेली असावं. तेव्हा देवानं कोटीनं रुपये द्यावा पण ते डायरीच्या पुढून नाही ठेवा. बायकोनं सतारभाईचा कापूस खुरपिला आणि त्याच्या रोजदारीचे पैसे बाजाराला दिले नवऱ्याजवळ आणि त्यानं डायरीच्या पुढून ठेवले. दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात द्याला, त्याच्यावर बसून बाजारला गेलं. ब्रेकवर मोटरसायकल उसळली आणि खिशेतले 1,500 खाली पडले. मागून येणाऱ्या पेणाऱ्याला गवसले. हे रिकामच बोंबलत घरी गेलं. परिणाम कशाचा माहितीये का, डायरीच्या पुढून ठुलते. झाकून ठेवणं बनिलीच्या खिशात सुमळ्या, आतल्या इन पॉकेट मध्ये ठेवणं लक्ष्मी झाकलेली असावा आणि देशाची स्त्री सर्वांग झाकलेली असावा. त्या म्हणून तर तुम्हाला एक वारकरी संप्रदायानं इतकं उचललंय, मला वाटतंय तितकं उचलायची ताकद कोणात नाही. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. मी भजन करताना तुमचा पदर पडायला नाही पाहिला, समोर येत म्हणून नाही. मी याच्या अगोदर कधी म्हणलंय नाही तुम्हाला. तुम्ही माझ्या कीर्तनात किमान गंगाखेड परिसरामध्ये 20 वेळेस असताल, तसं तर तुमच्याच गावात 5-7 वेळेस. पण मी नाही पाहिलं. वर्णन चांगल्यांचं करत जावं. त्यांचं वर्णन करून मला काय घ्यायचं नाही. माहिती पाईप आहे पैशाचा, आहे का नाही भाऊ? पाईप आहे, हाऊ दे भरलेला. मला या अष्टादश संतांनी हाऊत भरून द्यायला पैशाचा. मी भांगाऱ्या भोंगाऱ्याच्या अंडरवेलीन बनेली धोल रिकामा नाही. विठाला विठाला आणि खुल्ल्याम सांगतोय ना. युट्यूब वाले का गपचिक बसतेत काय, कष्टाला इस्तू लावते ना. सगळं जग ऐकत आहे द्यायला. खुल्ल्याम सांगतोय, मालकान दिले ना आपल्याकडे, काय ताण. आणि ठीक आहे, एखाद्या नालायकाचं वर्णन करायचं आणि त्यानं 2 कोटी दिले आणि जातानाच गिरगावकर जर अटॅकनं मेला तर ते अंगावर घेऊन फुकून घ्यायचे का? चांगल्यांचं वर्णन करावं, संतांचं वर्णन करावं. जे भक्त चरित्राते प्रशंसती, देवाला आवडतात चांगल्यांचं वर्णन. पुण्यवंत भावे जनांचं वर्णन करायचं असो. जुनाट स्त्री होती, कपाळ भरून कुंकू लावणारी, डोकं भरून पदर घेणारी स्त्री, सदाचारी वृत्तीची माऊली. तिने एक सांगितलं, ऐकता करे, या लेकराचं रडणं बंद करायचं असेल तर याच्या माईसारखी दिसणारी याची मावशी दाखवू नका. याचं रडणं जर बंद करायचं असेल तर मृत्यू पावलेली याची आई दाखवा. आणि मृत्यू पावलेल्या माईच्या समोर लेकराला ठेवलं. रांगत रांगत
भिंतीला टेकवलेल्या माईच्या मांडीवर चढलं आणि मेलेल्या आईच्या चेहऱ्याकडे बघत 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 रडून रडून लालबुंद झालेलं पोरग मृत्यू पावलेल्या आईच्या प्रेत स्वरूप त्या चेहऱ्याकडे बघून झोप लागली. दृष्टांत संपला. मृत पावलेल्या आईच्या चेहऱ्यातून जे वात्सल्य भेटतं का ते जगातल्या कुठल्याही स्त्रीच्या चेहऱ्यातून दुसऱ्याला मिळू शकत नाही. मुद्द्यावर या. माझ्या गिरिजा काकींनी मालकांना सांगितलं, मालक आपल्याकडे स्वर्गातलं वैभव आहे पण याची आई आपल्याकडे नाही, नेऊन द्यावं लागतंय. नाथबाबा गल्लीनं फिरत होते. कोणाचं बाळ आहे, कोणाचं बाळ आहे, कोणाचं बाळ आहे. पण लक्षात घ्या, कोणाला सामान्य समजायचं नसतंय. तुम्ही शेतकरी माणसं आहात. बैल जर आपण एखाद्या गावात विकत घेतला आणि त्या गावातून बैल आपण कासऱ्याला धरून आपल्या दावणीत आणला, दोन्ही गावाचं अंतर 10 कोसाचं असू द्या, आणि आपल्या घरून जर बैल सुटला आणि मधी जरी एखाद्या नालायकानं नाही धरला तर बैल पहिल्या मालकाच्या दावणीला जातो. इतका बैल हुशार असतो. एक जुना मुद्दा सांगतो, ज्यांच्या पॅन्टेवाल्यांना कळणार नाही. तुमच्या लहानपणी नाना भाऊ बळी भाऊ पेव होते. पेव तर गडी बदलल्याच्या नंतर पेव कुठे कळत नव्हता. तर पण बैल नव्हते न बदलत. 5-5, 10-10 वर्ष जोड असायचा. मग जुना जो बैलाचा जोड आहे का तो ज्वारीच्या पहिल्या गाडीला झुपायचा आणि गावात बैलगाडी दारापुढं आली की कासरा मोकळा सोडायचा. बरोबर बैलाचे पुढच्या दोन्ही बैलाच्या मधल्या खुऱ्या आतल्या पायाच्या खुऱ्या पेवाच्या मानेवर पडत होत्या. आणि बैलगाडी बाजूला घेतली आणि ती माती उकरली की पेवाचं तोंड सापडत होतं. किती विवेक असन जनावरांना, किती विवेक असन. तो बुद्धिवाद बालपणी लेकराकडे असतोय. नाथबाबा सगळ्या गल्लीत फिरत होते. कोणाचं लोकांना भीती वाटत होती. हो, आपलं म्हणावं तर आपल्याला शासन होतं काय, एवढे धसकी होती त्या काळात. पण त्या दारापुढे आल्यावर लेकरू हात करीत होतो. गिरिजा काकींनी सांगितलं, इकडं हात करतोय ते आरती या झोपड्यातला असा. आणि त्या घरातली सगळी झोपड्यात होती. बोलवली, शुद्धांत करणं देऊन टाकलं. राजे हो, हे साधं धाडस असेल, सामान्य धाडस असेल. प्रत्यक्ष आमंत्रित पितरांच्या अगोदर नाल्या साफ करणाऱ्याला जीव घालणं सामान्य धाडस आहे. तुम्हाला एक सांगू का, इथं बसलेल्या कोण्या व्यक्तीला लग्नालाच आमंत्रण यावं आणि तुम्ही त्या लग्नाला जावा. तुम्हाला जर मुलाच्या वडिलांकडून आमंत्रण असेल किंवा कोणाला मुलीच्या वडिलांकडून आमंत्रण असेल आणि तुम्हाला ज्यानं आमंत्रण दिलंय तो तुम्हाला जेवा म्हणायच्या आधी जर जेवायला बसला तर तुम्ही तसेच रुमाल झटकून घरी येतात. एक जण म्हणला, जेवले काऊन नाही, आमच्या इथं का ते कातडे नाहीत का, चपात्याला कातडे म्हणतात. कातडे म्हणतात. कल्पना करा, सामान्य ताकद आहे. सामान्य इतकी टोकाची ही परिस्थिती गाजलेली. तर त्या काळात काय असेल कल्पना करा. त्या अवस्थेत त्या सगळ्या गोष्टी मोडून एका सामान्य लोकांना आधी जीव घालायचं. मधल्या तुमच्या माझ्यासारख्यांनी येऊ नये म्हणून स्वर्गातल्या लोकांना आमंत्रित करायचं आणि मग ते पितृ प्रत्यक्ष जीव घालायचे. ही आपती माझ्या नाथांची. म्हणून कायवान वाता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, गोड वैभवशाली फड तुमचा. खैरमोडे महाराज, तुमच्या पालखीमध्ये दिव्य अशी तेजस्वी नाथांच्या प्रतिमा आहे, पादुका आहे. त्या पालखीच्या पुढे वैभवशाली एक घोडा आहे. बैलही चांगल्या प्रतीचे आहेत तुमच्या पालखीला. असा वैभवशाली फड. याच्यामध्ये संप्रदायाचे नियम आहेत, ते नियम जोपासा. देव तुमचं कसं कमी करीन राजो, देव तुम्हाला फार मोठं करीन. जो संप्रदायाचे नियम सांभाळतो का त्याला कसल्याच प्रकारची कमी होत नाही. त्याला दगडावर आपटिल्यान मरण नाही. नियम सांभाळायचे नियम.
गोड असं काटेकोरपणा नियम सांभाळा, असाच तुमचा फड मोठा मोठा होईल. तुम्ही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना शिकवता. भविष्यातले त्या महाराष्ट्राच्या मातीतले पवित्र ते वारकरी संप्रदायातले तारे असतील. आणि तुमच्या योगानं खैरमोडे महाराज, मला या पवित्र भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये या कणाकणामध्ये विटेवरच्या मालकाचा वास आहे, अशा पवित्र भूमीमध्ये खरोखर सेवा करण्याचा आज योग आला. माझं महत् भाग्य आहे. आदरणीय गानसम्राज्ञी आमच्या गोदावरी ताई सुद्धा आहेत. वा, छान आनंद वाटतो. हे उंच गेलेली गायन क्षेत्रातले लोक सुद्धा वारीला येतात. आनंद वाटतोय, आलं पाहिजे. मला असं वाटतंय देवानं कोण्याही गायकाला, कोण्याही मृदंगाचार्याला, संतोष बुवा, कोण्याही कीर्तनकाराला, भागवतकाराला, रामायणकाराला खूप मोठं करावा आणि त्यांनी वाऱ्या वगळून कीर्तन करावा. तर पंढरपुरातल्या मालकाला आवडतं राजो, वारीला आलं पाहिजे. मगाशी जरा आवाज जास्त असल्यामुळे एक वाक्य बोलून गेलो. इथे आजच्या षष्टीच्या दिवशी 2 मिनिटात संपवतोय. आजच्या षष्टीच्या दिवशी पंढरपुरातला मालक आज पैठणला असतोय. पैठणला त्या पंढरपुरातल्या मालकाची पावलं या पंढरपुरात आहेत, आज पैठणमध्ये आहेत. आणि त्या पावलावरच्या धुळीचा कण जणू करून एखादा जरी आपल्या अंगावर आला तर त्या कणाच्या याने एखादा म्हणीन, महाराज मी फॅक्टरी टाकीन का, मला पैशाचा एखादा हंडा सापडल का, कलही सापडल का सोन्याची. असं नसतं. पण या कणाने तुझ्या प्रपंचात जन्माला आलेले तारे, आई जशी लेकरावर प्रेम करती तशी तुझी आपत्ती तुझ्यावर लेकरासारखं प्रेम करते. त्या कणात ताकद आहे. इथं असणारा सात्विक सदाचारी एखादा संत असेल, जाणू करून आपल्याला तो माहीत नसेल. खरी संत महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. असे निष्ठावंत काही वारकरी आहेत की ज्या वारकऱ्यांचा नगर प्रदक्षिणा करत असताना त्यांच्या पावलाची माती आपल्या अंगावर येत असते. वारीच्या प्रसंगामध्ये एरवी आपल्याला इतके वारकरी कुठं सापडतील. आणि म्हणून त्या निमित्तानं वेळेत वेळ काढून अशा वारी प्रसंगासाठी 4 पर्व आहेत. पंढरी पर्व आहे, आळंदी पर्व आहे, देहू पर्व आहे आणि पैठण पर्व. हे 4 पर्व सांगितले आपल्याला. या 4 पर्वांच्या वाऱ्या जीवनात केल्याच पाहिजे, केल्याच पाहिजे. आपल्याला याच्याकरताच पाठवले. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. वारकरी आपण आहे ते 4 वाऱ्या आवर्जून केल्या पाहिजे. आणि या पैठणच्या वारीला जो कोणी येत असेल राजो, त्या वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकरांचा प्रणाम. विढोबार खोमाये, विढोबार ज्ञानेश्वर